युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. अजित पवार साहेबांचा घात करणारा सापडला. कोण असल माहिती आहे तुम्हाला? ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसून जाईल. त्याचा फोटो, त्याचा व्हिडिओ सगळं दिसून जाईल. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि नक्की कमेंट करून सांगायचं, कारण हे तुमच्या हक्काचं चॅनल आहे आणि हक्काचा माणूस आहे. 28 जानेवारी 2026 ला अजित दादाचा विमान क्रॅश होऊन बारामतीला विमान क्रॅश होऊन निधन झालं. तर हे विमान क्रॅश कसं झालं, कोण केलं, काही तुम्हाला अंदाजा वाटते का हो? कारण महाराष्ट्रातल्या जनता आधीच ओरडून राहिली, आधीच सांगून राहिली की अजितदादाचा घात झाला. अजितदादाचा अपघात नाही, पण न्यूज मध्ये दाखवतात की घातपात झाला. घात नाही. काय बरं, का न्यूज वाले विकले गेले आहे? घात कोणी केला असेल? बीजेपीने केला, काँग्रेसने केला, का त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी केला? काय वाटतं तुम्हाला? कारण अजित पवार साहेबांनी मराठ्या अगोदर प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की बीजेपीतल्या लोकांनी माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आक्षेप घेतले आहे. मी सिंचन घोटाळा केला नाही, मी कुठे कवडी शेतकऱ्याची खाल्ली नाही, मी कुठल्याही गोष्टीचा मी भ्रष्टाचार केला नाही, हे माझ्यावर आरोप करत आहे. यांनीच भ्रष्टाचार केला आहे, यांची माझ्यापाशी फाईल एवढी मोठी आहे. असे अजित पवार रोखठोकनं बोलून राहिले. आणि मग 2-3 दिवसानं देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मंत्रिमंडळामध्ये बोलतात की अजित पवार साहेब 15 दिवसानं या 15 तारखेच्या नंतर बोलणार नाही. काय वाटतं तुम्हाला? अजित पवार 15 तारखेनंतर बोलणार नाही म्हणजे कोण केलं असेल? मग अजित पवार आणि आपले पवार बंधू कोण? अजित दादांचे काका म्हणजे शरद पवार, हे यांचे पक्ष एकीकरण करणार होते, एकत्र येणार होते, दोघांचे पक्ष एकत्र येणार होते. तर त्या कारणामुळे तर नसन अजितदादाचा घात झाला. तेच असन अजितदादाचा घात करणार. काय वाटतं तुम्हाला? कमेंट कर. मी तर सांगणारच आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघाल तेव्हा समजेल ना तुम्हाला. हा व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हा समजेल तुम्हाला. शेवटवर तर बघाल तेव्हाच कळणार. आणि कमेंट आणि लाईक करायला विसरायचं नाही. फक्त कमेंट तुमची महत्वाची आहे. अजित दादा मराच्या अगोदर अजित दादाला गुरगुडी लागली होती. अजित दादाच्या मनातून शब्द, तोंडातून शब्द मरणाचे निघत होते. राजकारण लय वंगाळा आहे. राजकारणामध्ये पडू नका, शिका, धंदे करा लेकरांनो. राजकारणाच्या मागे राहू नका, व्यसन करू नका असे अजित दादा म्हणायचे. का बरं म्हणायचे? माणूस मरायला आलेला एक दिवस मराच लागते असे अजित दादा का म्हणायचे? अजित दादाला माहित होतं का मी आता मरणार आहे म्हणून? काय वाटतं तुम्हाला? अजित दादाला माहित होतं का की मी मरणार आहे म्हणून? अजित दादा प्रेस कॉन्फरन्स घेतात तेव्हा हे सांगतात की माझ्या भ्रष्टाचाराचे आरोप लावलेले आहे, सिंचन घोटाळ्याचे आरोप लावलेले आहे, मी कुठलाही घोटाळा केला नाही, माझ्या कुठलेही आरोप हे बेबुनियाद आहे, माझ्यावर आरोप जेवढे केले आहे ना हे याच्यामध्ये निष्कर्ष कुठलाही गोष्टीचा नाही, तरीही मी माझ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगून राहिलो. ह्या पद्धतीने अजितदादांनी सांगितलं, पण त्यांनी सांगितलं असं की बीजेपीने जेवढा घोटाळा केला आहे त्याची पुरी फाईल माझ्यापाशी आहे, मी याची पिक्चर दाखवू शकतो असं अजितदादा पवार साहेबांनी म्हटलं होतं. रोखठोक मध्ये बोललो होते. तेव्हा 10 दिवसानं 15 दिवसानं अजितदादाचा घात होतो. काय वाटतं याच्यामध्ये अनुमान काय जोडू शकता तुम्ही की अजित दादाचा घात कोण करू शकते? बीजेपीने केला.
काय वाटतं तुम्हाला? कोण असणार? कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये अजितदादाची FIR घेतली नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये अजितदादाचा 2 ते 3 महिने जवळपास झालेला आहे. त्यांचा घात झाला. जो VISR कंपनीचा जो मालक असतो त्याला VIP ट्रीटमेंट दिली जाते. त्याला मटन चिटन त्याच्या कॅबिन मध्ये म्हणा, पोलीस लोकांच्या कॅबिन मध्ये क्रिकेट बघितल्या जाते. काय वाटते हो तुम्हाला? काही सरकार अजितदादाचा घातपात झाला म्हणून याच्या मागे दुर्लक्ष करत आहे, चौकशी बरोबर करत नाही आहे? काय वाटतं तुम्हाला? आतापर्यंत चौकशी झाली असती चांगली तर आता घात झाला की पात झाला, अपघात झाला हे माहित झालं असतं. पण अजितदादाचं गूढ रहस्य लपलेलं आहे हे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्यासारखे पत्रकार म्हणा, आमच्यासारखे न्यूज रिपोर्टर, आमच्यासारखे न्यूज वाले हे न विकल्या जाणारे लोक आहे, ना विकल्या कधी जाणार. कारण आम्ही जे माहिती सांगतो हे खरी राहते दादा. कारण हे बाकीचे न्यूज वाले, टीव्ही चॅनल वाले हे विकल्या जातात. आणि सोशल मीडियाचा असा पॉवर आहे की इथं सोशल मीडिया चुकू शकत नाही, सोशल मीडिया विकल्या जात नाही. त्या कारणामुळे माझं एकच म्हणणं आहे, अजितदादाचा घात झाला असेल तर कोणी केला? अजितदादाचा घात झाला असेल तर कोणी केला? करणारा कोण असेल? PSR कंपनीचा मालक? कंपनीचा मालक होय काय VK सिंग? या चालक होय? कोण वाटतं तुम्हाला? अजितदादाचा गूढ रहस्य लपवण्यासाठी त्यांचे CCTV फुटेज म्हणा, त्यांचे व्हिडिओ म्हणा सगळे व्हायचे झालेले आहे. कुठलेही प्रूफ नाही आपल्यापाशी. यांनी प्रूफ कुठलेही ठेवले का डिलीट मारले? कोणी डिलीट मारायला लावले? काय लावले? कारण मुंबईचे CCTV फुटेज म्हणा, जेव्हा देवगिरी मधून निघत असतात तिथले व्हिडिओ म्हणा, CCTV म्हणा, कुठलेही गायब, सगळे गायब झालेले आहे. काय वाटतं तुम्हाला? घात कोणी केला असेल? कर्नाटक मध्ये जेव्हा FIR होतो तेव्हा महाराष्ट्रातले पोलीस प्रशासन म्हणा या मंत्री म्हणा मंत्रिमंडळात विधानसभेमध्ये बोलायला लागतात. तोपर्यंत कोणी बोलत नाही. का बरं? शरद पवार बोलत नाही, सुनित्राताई बोलत नाही. एवढं मोठं पद त्यांच्यापाशी असून स्वतःचा नवऱ्याचा घात झाला की पाच झाला याची धड चौकशी करता येते त्यांना. मग त्या पदावर असून काय कामाच्या? अरे माझं काय मत आहे, पद कोणामुळे मिळालं तुम्हाला? तुमच्या हजबंड मुळे मिळालं तुम्हाला. मग तुमच्या हजबंडची तुम्ही चौकशी करू शकत नाही हो? अरे अपघात झाला असेल तर डायरेक्ट अपघात कळून दे ना. घात झाला तर डायरेक्ट घात कळून द्या आणि घात कोणा केला हे बघा ना, याची चौकशी करा ना. तुम्ही तर चौकशी धड करू शकत नाही. काय कामाची? मग काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. आता लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजितदादाचा घात कोणी केला? VISR कंपनीच्या मालकाने केला या BJPने कोणा केला? नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.